नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे की मानिनीला समजलेलं असतं की जीवानंदिनी काव्या पार्थ हे डिवोर्स घेत आहेत. त्यामुळे ती काकाच्या मदतीने 6 महिन्याच्या आत या चौघांनाही कसं एकत्र आणायचं याचं प्लॅनिंग करत असते व तिच्या भावाच्या मुलीला तिच्या घरी बोलावून घेते आणि तिला सर्व काही हकीकत समजावून सांगते. तुला काय करायचे आहे हे आता समजावून सांगते. पार्थ घरी येतो आणि मानिनीची भाची पार्थला पाहताच मिठी मारते आणि हे बघून काव्याला खूपच राग येतो. तेव्हा काव्या ही मानिनीला विचारते, आई ही मुलगी कोण आहे? तेव्हा मानिनी म्हणते की ही माझ्या भावाची मुलगी आहे आणि पार्थची तर खूपच जवळची मैत्रीण देखील आहे. पार्थच्या आणि तिच्या लहानपणीच्या गोष्टी ही सर्वांना सांगते. त्यावेळी काव्या तिथे असते. हे ऐकून काव्याला खूपच जलस फील होत असतं. आता मानिनीही पार्थ आणि काव्याला कसं एकत्र आणण्याचा प्रयत्न करते हे पाहणं खूपच रंजक आहे. शेवटी एक दिवस येतो आणि पार्थचा वाढदिवस असतो आणि मानिनीची भाची ही पार्थला विश करण्यासाठी त्याला मिठी मारायला येते आणि तेवढ्यात काव्या मध्येच येते आणि पार्थला विश करू लागते. काव्या पार्थला विश करते आणि म्हणते की पार्थ हॅपी बर्थडे आणि तेव्हा खूप मनोमन आनंदित झालेला असतो. त्यालाही कळत असतं की काव्या त्याच्यासाठी जलस फील करत आहे. आता पार्थला कळलेलं असतं की काव्या त्याच्या प्रेमात पडलेली आहे. त्यामुळे तो सुद्धा मानिनी आणि काकाच्या प्लॅनमध्ये सामील झालेला असतो. मानिनीच्या भाचीला एकत्र बघून काव्या खूपच जलस होत असते. आता तिला सहन होत नसतं की पार्थ तिच्या जवळ गेलेला, म्हणून ती बर्थडेच्या दिवशी पार्थला प्रपोज करते आणि म्हणते की पार्थ आय लव्ह यू, मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत आणि मला एक दिवससुद्धा नको आहे आणि मला दिवससुद्धा नको आहे. आणि पार्टी तिला म्हणतो की माझंसुद्धा तुमच्यावर खूपच प्रेम आहे, मलासुद्धा तुमच्यापासून दिवस नको आहे. दोघेही एकमेकांना मिठी मारतात आणि सगळेजण हे टाळ्या वाजवतात. आता मित्रांनो, असं काही आपल्याला या येणाऱ्या पुढील भागांमध्ये पाहायला भेटणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.